संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात ज्या 105 हुतात्म्याने बलिदान केलं त्यांचं महाराष्ट्राला स्मरण व्हावं या भावनेनं मुंबईमधील फ्लोरा फाउंटन इथं हुतात्मा स्मारक समितीनं हुतात्म्यांचं स्मारक उभं केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा जिवंत जळजळीत इतिहासच जणू या स्मारकाच्या रूपानं मूर्तिमंत उभा केला. आजकाल आपण राजकारणांच्या तोंडातून एक वाक्य वारंवार ऐकत आलो आहे, मुंबई धोक्यात आहे. हे काय चाल चालू आहे तुमच्या विरोधात? हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे? जो इतका बलवान महाराष्ट्र, इतका सुसंस्कृत महाराष्ट्र, या देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र, सगळ्या बाजूनी संपन्न असा महाराष्ट्र, हे सगळ्या बाजूनी येत आहेत आणि महाराष्ट्राने तुम्हाला फक्त इथे तुमचे चावे घेत आहेत. काही जण तर थेट म्हणतात 1960 साली जे घडले ते पुन्हा घडवायचा प्रयत्न सुरू आहे. पण खरंच 1960 साली असे नेमके काय घडले होते? 1960 साली नेमके असे काय घडले होते? तेव्हा जे काही करण्याचा प्रयत्न झाला ते तेव्हा त्यांना का जमले नाही आणि आज इतक्या वर्षानंतर तेच पूर्ण करण्याची का भाषा केली जाते? आणि यांच्याशी जोडलेला एक महत्त्वाचा प्रश्न, आपण महाराष्ट्र दिन 1 मे 1960 रोजी का साजरा करतो? भारताला स्वतंत्र मिळाले 15 ऑगस्ट 1947 रोजी, तर 13 वर्षांनी महाराष्ट्र वर्ष का? त्याआधी महाराष्ट्र नव्हता का? मराठी माणूस नव्हता का? छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे महाराष्ट्रात नव्हते का? की महाराष्ट्र होता पण तो नकाशावर नव्हता? हे प्रश्न तुम्हाला कधी ना कधी पडले आहेत का? कदाचित नाही, कारण आपल्याला फक्त इतिहास सांगितला गेला, तो समजावून सांगितला गेला नाही. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. मुंबई इतकी महत्वाची का आहे? 1960 मध्ये नेमकं कोण जिंकलं, कोण हरलं आणि आज मुंबई धोक्यात आहे असे परत का म्हटले जाते? माझे महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले 2011 पासून. माझ्या कॉलेजचे नाव होते सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स. 2011 ते 2017 या 7 वर्षांच्या कालावधीमध्ये माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही पूर्ण झाले. कॉलेज चांगले होते, दिवस छान गेले, आयुष्य मार्गावर लागले. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे सगळं मी तुम्हाला का सांगत आहे? या सगळ्यांमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझे कॉलेज हे अगदी हुतात्मा चौकाच्या बाजूला होते. मी रोज त्या चौकातून चालत जायचो, बस पकडायचो, घाईत निघून जायचो, पण कधीच एक साधा प्रश्नही माझ्या मनात आला नाही, हा हुतात्मा चौक इथे का आहे? या जागेला इतके महत्व का दिले जाते? इथे नेमके काय घडले होते? साधी माहितीही नव्हती आणि खरे सांगायचे झालं तर माहिती करून घ्यावीशी कधी वाटलीही नाही. फक्त एक पुसटशी कल्पना होती की मुंबई महाराष्ट्रामध्ये मिळवण्यासाठी कधीतरी एक संघर्ष झाला होता, मुंबई केंद्रशासित करण्याचा विचार होता, असे काहीतरी कानावर पडले होते. पण हे सगळं खूपच अस्पष्ट होते. नंतर हळूहळू जेव्हा इतिहासाकडे थोडे खोल पाहायला लागलो तेव्हा मला समजू लागली संयुक्त महाराष्ट्र चळवळ. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, पण मराठी माणूस अजूनही स्वतःच्या अस्तित्वासाठी लढा देत होता. त्या काळात महाराष्ट्र नावाचे राज्य अस्तित्वातही नव्हते. मराठी माणूस बॉम्बे स्टेटमध्ये, मध्य प्रदेशात आणि हैदराबाद राज्यात विभागलेला होता आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी उभं होतं एक शहर, ते म्हणजे मुंबई. तेव्हा सुद्धा मुंबई फक्त शहर नव्हती, ती सत्ता होती, पैसा होता, बंदर होते, उद्योग होते, म्हणूनच ती प्रत्येकाला हवी होती. काही म्हणत होते मुंबई ही केंद्रशासित करा, काही म्हणत होते मुंबई ही वेगळी ठेवा, पण मराठी माणसाची मागणी अगदी स्पष्ट होती, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र. ही मागणी फक्त राजकीय नव्हती, ही भावनिक होती, ती अस्तित्वाची होती. ही लढाई फक्त मोर्चाची नव्हती, ही लढाई शब्दांची होती, शाहिरांची होती, पोवाड्यांची होती. कारण त्या काळात मराठी माणसाकडे बंदुका नव्हत्या, पण आवाज होता. गिरण गावात, चाळीत, कामगारांच्या वसाहतींमध्ये एकच आवाज घुमत होता, शाहीर अमर शेख. ते सांगायची ही लढाई राजकारणाची नाही, ही लढाई मराठी माणसांच्या मातीची आहे. त्यांचे पोवाडे सभांमध्ये गायले जात, लोक उभे राहत, डोळे पाणावत, मुंबई आमची आहे, महाराष्ट्र आमचा आहे. आणि या शब्दांना आणखी दार मिळाली अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरातून. ते म्हणायचे माणूस भुकेला असू शकतो पण गुलाम नाही. या शब्दांनी कामगार उभे राहिले, विद्यार्थी उभे राहिले आणि मग मैदानात नेते उतरले. आचार्य आत्रे यांच्या भाषणात दग होती. ते ठामपणे सांगायचे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणे ही मराठी माणसांच्या छातीत सुरा खुपसण्यासारखे आहे. एस एम जोशी, कॉम्रेड डांगे, अनेक नेते या चळवळीत उतरले.
पण सत्तेला हा आवाज सहन होत नव्हता. 1956 ते 1960 निशस्त्र लोकांवरती बेछूट गोळ्या झाडल्या गेल्या, शब्द थांबवण्यासाठी, आवाज दाबण्यासाठी. पण बंदुकीची गोळी शब्द मारू शकत नाही. 106 मराठी माणसे शहीद झाले आणि त्यांच्या आठवणींसाठी उभारायला हुतात्मा चौक. 1 मे 1960 संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली. म्हणूनच 1 मे हा फक्त कामगार दिन नाही, तो आहे महाराष्ट्र दिन. समस्या अशी आहे की हा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकात नाही. जे सत्य मला 15 वर्षांनी कळले ते आजच्या पिढीला कसे कळणार? आणि म्हणूनच आज मुंबई धोक्यात आहे असे ऐकले की ते वाक्य हलके वाटत नाही. आज गोळ्या नाहीत, आज निर्णय आहेत, फायली आहेत, कागद आहेत आणि म्हणूनच आजची लढाई अजून धोकादायक आहे. महाराष्ट्र हा पोवाड्यातून उभा राहिलेला आहे, शाहिरीतून घडलेला आहे, बलिदानातून मिळालेला आहे. तो फक्त साजरा करण्यासाठी नाही तर जपण्यासाठी आहे.